मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं अंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। अनेक राज्यभरातून अनेक मराठा बांधव देखील या सामूहिक आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेले आहे। मस्साजोगचे धनंजय देशमुख हे देखील सहभागी झाले। मस्साजोगचे काही ग्रामस्थ देखील या सामूहिक आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेले आहे। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। भाऊ, जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक आहे। गेले 3 दिवस, आज 4था दिवस ते आमरण उपोषण करतात। तुम्ही देखील रात्रीपासून सहभागी झालेला आहात। हा, मी रात्री आलो आणि मी ठरवलेलं होतं की आपण आमरण उपोषणात सहभागी होणं आपलं काम आहे। जसं दादासाठी समाज आहे तसं समाजासाठी दादा आहेत। त्यांची भूमिका आहे ती समाजाची भूमिका आहे। त्यांच्या मागण्या ज्या आहेत आपल्या सर्वांच्या समोर मांडलेल्या आहेत, त्या मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या पाहिजेत। आणि मी रात्रीपासून आत्तापर्यंत आणि जोपर्यंत काही माझं काम लागत नाही माझ्या प्रकरणामध्ये तोपर्यंत मी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे। दादा, तुम्ही सुरुवातीला जरांगे पाटलांनी आमरण उपोषण करू नये अशी विनंती देखील जरांगे पाटलांना केली होती। वैभवीनं मी आणि म्हणजे वैभवीनं आणि मी अशी विनंती केली होती की दादांची गरज समाजातल्या प्रत्येक घटकाला आहे। जिथं अन्याय होतो, जिथं गरज असते, तिथं दादाचं जे खंबीरपणे उभं राहणं आहे सत्यासाठी, न्यायासाठी, तिथं दादांची गरज आहे। म्हणून आम्ही विनंती केली होती दादांना। पण दादाचा हा समाजाचा लढा जो अंतिम टप्प्यात आहे त्यावर दादा ठाम होते। म्हणून आणि आम्हाला मुंबईला जायचं होतं 25 तारखेला, म्हणून आम्ही 24 तारखेला दादांना भेट घेऊन गेलो होतो इथं। दादा, दुसरीकडे आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा म्हणून अंजली दमने जे आहेत त्यांनी अजित पवारची भेट घेऊन परत एकदा काल मागणी केलेली आहे। तुम्ही कसं बघताय मग? मी या देशमुख संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झालेली आहे, माझे भाऊ आहेत, त्यांच्या तपासामध्ये ज्या काही अडसर येणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या यंत्रणा आहेत, त्याची वेळोवेळी मी पण मागणी केलेली आहे की याच्यात कुठं कुणाचा दबाव तयार होऊ नये, हा तपास निपक्षपातीपणे व्हावा। आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द जो आहे तो असा आहे की याच्यामध्ये कुठल्याही स्तराला जायची वेळ आली, काही जरी यंत्रणा राबवाव्या लागल्या, काही जरी निर्णय घ्यायचे राहिले, तरी सरकार कुठेही हायगय करणार नाही आणि आरोपीची कुठेही गय केली जाणार नाही। त्यामुळे जे काही निर्णय होत आहेत, जे काही निर्णय त्यांच्या हातातले आहेत ते गांभीर्यपूर्वक घेत आहेत। आणि आमची एकच अपेक्षा आहे की या प्रकरणामध्ये कुठेही कुणाचा दबाव राहिला नाही पाहिजे आणि देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। न्यायाच्या भूमिकेत आम्ही कायमस्वरूपी आहोत। म्हणजे धनंजय मुंडे मंत्री असल्यामुळे कुठेतरी न्याय व्यवस्थेवर दबाव येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? त्याचा अभ्यास त्यांनी पण केलेला असेल आणि तशी वारंवार मागणी होते, तर त्यांनी त्या गोष्टीची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन जे निर्णय घेतील ते समाज बघेल आणि ते मान्य करेल। आणि आम्ही त्या भूमिकेत असू की आम्हाला न्याय मिळताना तुम्ही जे काही पाऊल उचलता ते योग्यच असेल आणि आम्हाला तो मान्य असेल। दुसरीकडे जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्यावर अंजली दमने यांनी जी शंका उपस्थित केली, मात्र आमदार सुरेश धस असं म्हणतात की पोस्टमॉर्टम रिपोर्ट एकदम चांगला त्या डॉक्टरने बनवलेला आहे। त्यामध्ये कुठेतरी अंजली दमने यांचं वेगळं मत आहे आणि धसांचं वेगळं मत आहे। तुमचं काय मत? नाही, माझं मी मत काल अशोक दादांचाच फोन आला होता मला या संदर्भात आणि दादांना बोललो मी। दादांना फक्त एक विनंती केली मी की दादा सध्या इथं नाही आहेत आणि जे हॉस्पिटलचे इन्चार्ज आहेत ते राऊत साहेब आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टी आरोपी 1:30 वाजता रात्री आल्यापासून ते डिस्चार्ज पर्यंतच्या त्या प्रसार माध्यमांना सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून समाजाला समजेल की या 2 दिवसामध्ये तिथं काय घटना घडल्या, ट्रीटमेंट कोणती झाली, त्यांना आजार कोणता होता, त्यांना स्पेशल त्यांची जी सोय केलेली आहे तिथं न ठेवता इकडच्या हॉलमध्ये का ठेवलं, इकडचे सगळे पेशंट तिकडे शिफ्ट का केले, अशी मी दादांना विनंती केली होती। तर त्या संदर्भात त्यांनी दादांनी सूचना दिल्यात का नाही ते पण मला माहित नाही, कारण मी रात्री इकडे आलो। तर नसल्या दिल्या तर त्यांनी प्रसार माध्यमांना व्यक्त झालं पाहिजे। त्या संदर्भात शंका व्यक्त केली गेली होती। दादा तिथं नाही आहेत, पण दादाच्या पाठीमागे जे इन्चार्ज आहेत राऊत साहेब, त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या प्रसार माध्यमांना सांगितल्या पाहिजे। दादा, संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणातला एक आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाही। हे सगळे सराईत गुन्हेगाराची टोळी आहे। याच्यामध्ये एक से बडकर एक असे गंभीर गुन्हे करून हे सगळे आरोपी आहेत, हे मुक्त संचार करत होते। यांच्यावर कुठलाही यंत्रणेचा दबाव नव्हता, उलट ह्यांचा दबाव यंत्रणेवर होता। हे मागच्या काही दिवसात सिद्ध पण झालेलं आहे। काही ऑडिओ क्लिप आलेले आहेत, काही सीसीटीव्ही फुटेज आलेले आहेत। यातून तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने यांचा वावर होता, कशा पद्धतीने हे प्रशासनासोबत, पोलीस यंत्रणेसोबत वागत होते आणि कशा प्रकारे हे पोलीस यंत्रणा त्यांना अभय देत होती। यातूनच सगळ्या गोष्टी कळतायत।
आणि हा आरोपी जो आहे फरार झालेला हा एक लवकरच शोधला पाहिजे. पण या या गोष्टीसाठी यंत्रणेला आव्हान आहे हे, की आरोपी पकडणं. इतके हे सराईत गुन्हेगारी आहेत. यातून एकच आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे कुठल्या लेवलला पोहोचलेली गुन्हेगारी होती आणि याच्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी जे सरकार पाऊल उचलतंय ते त्यांनी तशाच गांभीर्यानं उचलले पाहिजेत आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. संतोष अण्णांना न्याय मिळण्यासाठी सरकारनं CID काम करतंय, SIT काम करतंय, स्थानिक पोलीस देखील काम करते आणि आता न्यायालयीन चौकशी देखील होणार. या सर्व गोष्टीवर तुम्ही समाधानी आहात का? समाधान व्यक्त करण्याचा एकच दिवस आहे. हे सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजेत त्या दिवशी. पण आता जे हे सगळे CID आहे, SIT आहे, न्यायालयीन समितीचं चं काम असं आहे की ही घटना घडताना म्हणजे जे गुन्हेगारी वाढली होती, भ्रष्टाचार वाढला होता, याला कोण जबाबदार आहे? लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत का एखादी संस्था जबाबदार आहे? यासाठी न्यायालयीन समितीची स्थापना केलेली आहे. ते समोर येईलच. पण जी पोलीस यंत्रणा आहे, SIT आहे, CID आहे, हे तपास करताना CID कडे तपास हा पोलीस यंत्रणेने दिलेला आहे आणि CID आणि SIT त्या माध्यमातून पुढील तपास करत आहे. पण स्थानिक पोलिसनी याच्यामध्ये काय तपास दिलेला आहे त्यावर सगळ्यात मोठ्या गोष्टी ची घडामोड घडणार आहे. यावर आमचं लक्ष आहे. इथं कुठं जर कच्चा दुवा राहिला तर त्याला जबाबदार ही पोलीस यंत्रणा असेल. केज पोलीस स्टेशन अंतर्गत जी कारवाई केली गेलेली आहे, जो तपास केला गेलेला आहे, तर ते योग्य दिशेनं झालेलं पाहिजे. नाहीतर त्याच्यात जर काही कच्चे दुवे आले तर त्याचा सर्वस्वी जबाबदार पोलीस यंत्रणा असेल. दादा, स्थानिक पोलीस जे आहे ते आरोपींना मदत करत असल्याचा आरोप जो आहे तो धसांनी केलाय, याबद्दल काय वाटतं? सिद्ध झालेल्या आहेत काही गोष्टी. कारण का एवढे फोन कॉल, एवढ्या एखाद्या पक्षाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचं बसणं, सगळा घटनाक्रम हे एकमेकाला जुळणं, हे त्याचाच एक भाग आहे. त्याचा तपास आणि त्याच्यावर जो कमांड आहे त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात माहिती घेऊन तसा अहवाल सादर केला पाहिजे. नक्कीच हे होते धनंजय देशमुख आणि हे काल रात्रीपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषण करतायत त्यासाठी सहभागी झालेले आहे. जोपर्यंत मला महत्वाचं काही काम निघत नाही तोपर्यंत मी अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आमरण उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे. अक्षय शिंदे, साम TV न्यूज, अंतरवली सराटी, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.